नमस्कार मित्रहो, मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल भाषण सांगणार आहे। लोकमान्य टिळक। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव आराध्या आहे। आज मी लोकमान्य टिळकांविषयी 4 शब्द सांगणार आहे। लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते। त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली। त्यांनी सार्वजनिक गणपती उत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले। त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली। त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य हा मानव ग्रंथ लिहिला। अखेर 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। माझे त्यांना कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत। धन्यवाद मित्रहो। लोकमान्य टिळकांचे भाषण कसे वाटले हे कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।